लोकसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। ज्यांच्या हस्ते आजच्या या सारी वाटप कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे असे महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय सहकार मंत्री तालुक्याचे भाग्यविधाते माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन होत आहे। त्यांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत। माननीय हर्षवर्धनजी पाटील भाऊ यांना विनंती करतो की आपण बहुजन महापुरुष आणि बहुजन महामाता यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन करावं। तसेच इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर दत्त मत्रे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करावं। हॅलो 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 दिवंगत त्यांचा रत्नाकर दत्त मत्रे यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या निमित्तानं या ठिकाणी इंदापूर शहरातील गरजू मोलमजुरी करणाऱ्या महिला, विधवा, परित्यक्त्या अशा महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, समोर सगळे या ठिकाणी मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं। वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन इंदापूर नगरीमध्ये या ठिकाणी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट या शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमानं इंदापूर नगरीचे सुपुत्र आणि माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर दत्त मत्रे यांच्या जन्मदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं इंदापूर शहरातील गरजू मोलमजुरी करणाऱ्या महिला, विधवा भगिनी, परित्यक्त्या महिला या महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय पाटील साहेब, त्याचबरोबर शहराध्यक्ष ॲडव्होकेट इनायत अली काजी साहेब, त्याचबरोबर गटनेते नगरपालिका कैलासदादा कलम, त्याचबरोबर शिवसेनेचे नितीनदादा शिंदे या ठिकाणी अविनाश कोतमेरे, त्याचबरोबर आरपीआयचे बाळासाहेब सरोदे, सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार, माजी नगरसेवक जगदीश मोहिते हे या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत। या सर्वांच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो व मंचाच्या समोर बसलेल्या महिला भगिनी आपले या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आणि या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी छोटेखानी करण्यात येत आहे। प्रथमतः या कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्र राज्य माननीय ॲडव्होकेट राहुलदादा मत्रे यांनी सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करावा अशी त्यांना विनंती। मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अध्यक्ष आदरणीय काकी यांना विनंती की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं। घोष
या ठिकाणी सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। यानंतर तालुक्याचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट तेजसिंह पाटील यांचाही सत्कार या ठिकाणी ॲडव्होकेट राहुलदादा मकरे यांनी करावा अशी त्यांना विनंती। संयम ठेवला, लढाई ही आपल्या हिशोबाने करायची असेल, आपल्या टप्प्यात यानंतर शहराध्यक्ष इनायत अली काजी साहेब यांचाही सत्कार ॲडव्होकेट राहुलदादा मकरे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। यानंतर शिवसेनेचे नेते नितीनदादा शिंदे यांचाही सत्कार ॲडव्होकेट राहुलदादा यांनी करावा अशी त्यांना विनंती। यानंतर माजी नगरसेवक सुनीलदादा आरगडे यांचाही सत्कार ॲडव्होकेट राहुलजी मकरे यांनी करावा अशी त्यांना विनंती। अविनाश नाना कोथमेरे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे, त्यांना विनंती की आपण सत्काराचा स्वीकार करावा। ॲडव्होकेट गटनेते माननीय कैलासदादा कदम यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय, त्यांना विनंती की आपण सत्काराचा स्वीकार करावा। जगदीश मोहिते माजी नगरसेवक यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय, त्यांनाही विनंती की आपण सत्काराचा स्वीकार करावा। सामाजिक कार्यकर्ते अण्णा पवार यांचा या ठिकाणी सत्कार होतोय, त्यांनाही विनंती की आपण सत्काराचा स्वीकार करावा। बाळासाहेब सरवदे तालुका अध्यक्ष रिपाई यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय। त्याचबरोबर बापू भोसले यांचाही सत्कार या ठिकाणी ॲडव्होकेट राहुलजी मकरे यांनी करावा अशी त्यांना विनंती। या ठिकाणी छोटेखानी सत्कार समारंभ संपन्न झालेला आहे। या ठिकाणी शिवसेनेचे नेते नितीनदादा शिंदे यांना विनंती की आपण या ठिकाणी आपलं मनोमत व्यक्त करावं। प्रथमतः सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपले मकरे वकील साहेब यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दलित पॅंथर रत्नाकरजी तात्या मकरे यांच्या जन्मदिनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गेले काल आणि आज असं 2 दिवस कार्यक्रम चालू आहे। काल मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले, त्याचबरोबर आज गरजू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय हर्षवर्धन पाटील साहेब, माजी सहकार मंत्री, त्याचबरोबर आता थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील, त्याचबरोबर राष्ट्रवादी शहराध्यक्ष इनायतुल्ला काजी, जगदीश मोहिते, अनिल अण्णा पवार, बापू भोसले, अविनाश कोथमेरे, बाळासाहेब सरवदे आणि आमच्या काकी मकरे काकी। आम्ही भाऊ हा वकील साहेबांचा नेहमी बघत असतो की गोरगरिबांसाठी काय करता येईल, त्यांचं सरकारी दवाखान्याच्या बाबतीत असेल, उपजिल्हा रुग्णालयात, त्याचबरोबर कोणाला मदतीची आवश्यकता भासली पोलीस स्टेशनच्या बाबतीतले असेल, सारखं संघर्षातून एक निर्माण झालेले आपले तात्याच्या नंतर वकील साहेबांनी पुढे हे कार्य चालू ठेवलेलं आहे। आम्ही मागच्या 1 महिन्यापूर्वी सुद्धा मी असाच वकील साहेबांना फोन केला होता की टोलच्या बाबतीत त्यांनी कसलेही वेळ न दवडता त्यावेळेस त्या टोलच्या ह्याच्यात सुद्धा त्यांनी भाग घेतला होता। आज असं सामाजिक कार्य करत असताना वकील साहेब तुमच्या इंदापूर शहरात कुठेही काही घडलं तर प्रथमतः पोलीस स्टेशन असेल, कचेरी असेल, तात्यांच्या बाबतीत बोलायला गेले तर तात्यांनी तहसील कचेरीच्या समोर अनेक वेळा गोरगरिबावर अन्याय झाल्यानंतर उपोषण, धरणं आंदोलन असेल, अशा बऱ्याच वेळा तुम्ही सगळ्यांनी आजमावला असेल। आज त्यांची उणीव फार भासते आणि आज हा कार्यक्रम त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जो आयोजित केलेला आहे वकील साहेबांनी, त्याबद्दल मी आयोजकांचे आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल सर्वांचेच मी आभार व्यक्त करतो। मी जास्त काय बोलणार नाही, आताच मी भावनाला सांगितलं मला थोडंसं जायचं असल्या कारणाने मी सर्वांना पुन्हा एकदा आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। या ठिकाणी बापजी नाना भोंग यांना विनंती की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं। यानंतर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारे
माननीय नानासाहेब चव्हाण यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावं. दिवंगत पॅन्थर रत्नाकरजी तात्या मकरे यांच्या जन्मदिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इंदापूर शहरातील गरजू मोलमजुरी करणाऱ्या महिला, विधवा परित्यक्त्या अशा महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक मान्य हर्षवर्धनजी पाटील साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य जगन्नाथ बापू शेवाळे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुणे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. पुणे जिल्हा विनंती आहे की आपण यावं आणि स्थानापन्न व्हावं. शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे यांचं आगमन या मंचावरती होत आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर यांच्या वतीनं संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी आणि सन्माननीय विचारमंच, आज खऱ्या अर्थानं इंदापूर शहराचं जे वैभव होतं, इंदापूर शहराचे माजी नगराध्यक्ष रत्नाकरजी तात्या मकरे यांचा अमृत महोत्सवी जन्मदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय आणि त्यांच्या या जन्मदिवसाच्या निमित्तानं शहरातील गरजू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी करतोय. कालच आपण आरोग्य शिबिराचा देखील कार्यक्रम या ठिकाणी इंदापूर शहरातील आंबेडकर नगर या ठिकाणी घेतला. तात्यांच्या संबंधानं खूप काही सांगण्यासारखं आहे, परंतु मी या कार्यक्रमाचा अधिकचा वेळ घेऊ इच्छित नाही. जो मुख्य कार्यक्रम आहे साडी वाटपाचा, त्या कार्यक्रमाच्या संबंधानं वेळ राहिला पाहिजे. म्हणून आदरणीय रत्नाकर तात्या जर आज असते तर हा कार्यक्रम इंदापूर शहरातील प्रत्येक वार्डमध्ये साजरा झाला असता किंवा हा कार्यक्रम त्यांनी घेतला असता. आज ते आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या काळामध्ये इंदापूर शहराच्या अनुषंगानं खूप काही भरीव कामगिरी तात्या करून गेले. या शहरामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा नगरपालिकेच्या प्रांगणात त्यांनी बसवला. इंदापूर शहरातील सर्व मंदिरांना डागडुजी करण्याच्या संबंधाने त्यांनी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष असताना काम केलं. त्याचबरोबर चांदशेवली बाबाचा जो दर्गा आहे त्याची सुद्धा डागडुजी आणि त्या ठिकाणी सर्व काम त्यांनी केलं. अनेक शहरातील गरजू लोकांना नगरपालिकेमध्ये कामाला त्यांनी लावलं आणि असा हा पॅन्थर कधीही कुणाला न घाबरलेला आणि गोरगरिबांचा वाली, तहसीलमधलं काय काम आणलं, पोलीस स्टेशनला काय काम असलं, नगरपालिकेत काय काम आणलं तर केवळ तात्यांच्या नावावरती अनेक लोकांची कामं व्हायची. असा पॅन्थर आपल्यातून 3 वर्षापूर्वी निघून गेला आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या अमृत महोत्सवानिमित्तानं आपण सर्वजण आज एकत्र आलेलो आहे. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझा वेळ अध्यक्षांना देतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी ॲडव्होकेट राहुलदादा मकरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन प्रास्ताविक करावं. अध्यक्ष सन्माननीय जगन्नाथ बापू शेवाळे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे जिल्हा यांचा सत्कार या ठिकाणी ॲडव्होकेट राहुलदादा मकरे यांनी बुके आणि शाल देऊन करावा अशी त्यांना विनंती करतो. सन्माननीय शेवाळे बापूंचा सत्कार या ठिकाणी होतोय. आदरणीय बापूंना विनंती की आपण सत्काराचा स्वीकार करावा.
धन्यवाद. यानंतर ॲडव्होकेट राहुलदादा मकरे यांना विनंती की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शेवाळे बापू, या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय माजी संसदीय कार्यमंत्री हर्षजी पाटील साहेब, आमच्या तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष TSA पाटील साहेब, शहराध्यक्ष इनायत काजी आणि इथं जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, काल 9 जुलै रोजी 9 जुलै 1951ला तात्यांचा जन्म झाला होता. 74 वर्ष त्यांना काल पूर्ण झाली आणि 75व्या वर्षात त्यांनी अमृत महोत्सवी वर्षामध्ये त्यांचं पदार्पण झालं. दरवर्षी त्यांच्या जन्मदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात शाळेवर साजरा व्हायचा, पण प्रत्येक वर्षी पाऊस असायचा. म्हणजे असं एकही वर्ष नाही गेलं की त्या दिवशी पाऊस नाही. स्टेज टाकलेलं असायचं, कार्यक्रमात लोक यायचे, पण पावसामध्ये चिखलामध्ये इथं कार्यक्रम होत नसायचा. फक्त हेच वर्ष आहे की 9 आणि 10 जुलैला आज पाऊस नाही, तरी आज दुपारी पाऊस पडून गेला. पावसाचे आभार मानतो. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि मातोश्रीरामाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट क्रिटी केअर यांच्या माध्यमातून काल आरोग्य शिबिर झालं. साधारणतः 250 लोकांच्या तपासण्या किंवा रोगनिदान तिथं करण्यात आलं. काही औषधोपचार देण्यात आला. काल काही लोकांना सजेशन किंवा पुढच्या उपचारासाठी त्यांना सांगण्यात आलं. आज आपण इंदापूर शहरातील पूर्ण शहरातील प्रत्येक प्रभाग असेल, वार्ड असेल, इथल्या गोरगरीब महिलांसाठी, मजुरी करणारे असतील, परित्यक्ते असतील, विधवा असतील, यांच्यासाठी आपण साडी वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये साडीची क्वालिटी चांगले तात्या असते, ज्या प्रकारे साडी दिली असते त्याच प्रकारे आम्ही द्यायचा प्रयत्न केलाय. बघा आपलं काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचं असं नाही, कारण ही काही निवडणुकीची साडी नाही. म्हणजे द्यायचं मतासाठी, ही मतासाठी आम्ही हे केलेलं नाही. आदरणीय पवार साहेबांच्या मुळे किंवा त्यांच्या नावाने किंवा पक्षाच्या नावाने आम्ही द्यायचं कारण काय, तर 1991-92ला पवारसाहेब मुख्यमंत्री, 90-91ला पवारसाहेब मुख्यमंत्री असतानाच संस्था मिळाली. त्या काळातले आरपीआयचे दलित पॅंथरचे कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष कालपती एमबी मिसाळ यांना, आणि त्यानंतर ती हँडओव्हर किंवा ट्रान्सफर तात्यांना त्यांनी संस्था चालवायला दिली. प्राथमिक शाळा होती 1ली ते 4थी, 1ली ते 7वी. म्हणजे पवार साहेबांनी आणि आठवले साहेबांनी ती शाळा दिली होती. नंतर 2004ला माध्यमिक शाळेची जाहिरात निघाली. तात्या दिल्लीला गेले. पवार साहेबांनी त्या काळातले तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना फोन केला आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की ही जी माध्यमिक शाळा आहे ही रत्नाकरला द्यायची नाही तर कोणाला द्यायची नाही. तर पहिला रत्नाकर मुख्याला द्यायची, नंतर बागचीला द्यायची. आणि त्या यामध्ये 2 नंबरला शाळा आपली होती बापू. आता मागच्या काही दिवसापूर्वी, मागे 1-2 महिन्यापूर्वी, तसं तात्यांच्या निधनानंतर 16व्या दिवशी प्रशासक नेमला होता. म्हणजे शाळा काढून घेतली, त्यामध्ये खोट्या त्रुटी दाखवल्या. ह्यांच्याकडे किचन नाही, ह्यांना खिडक्या नाहीत, ह्यांच्याकडे ग्राउंड नाही, ह्यांना कंपाऊंड नाही, असं काही खोट्या कारणाच्या आधारे शाळेवरती कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता मी त्या डिटेल्समध्ये जात नाही. त्यावेळेस त्या संदर्भामध्ये
पण ते संकट टळलं. गेल्या महिन्यामध्ये काही दिवस म्हणजे एक महिना एक दोन वर्ष आम्ही एक प्रशासनामध्ये एक अडथळा होता कामाचा आणि मी आपलं सहज म्हणलं साहेब पवार साहेब उद्या बारामतीला आहेत, मी भेटायला जाणार आहे. म्हणले काय काम आहे ते? म्हणले असं असं छोटंसं काम आहे माझं. म्हणले मी बोलतो म्हणलं. त्यांनी लगेच अतुल साहेब यांना फोन केला आणि 50% काम त्यांच्याकडनं झालं. म्हणजे ते कारवाई जी आहे ना ती एकदम त्याला वेग आला. आणि परत आणखीन काही प्रशासनामध्ये थोडे अडथळा निर्माण झाला होता. पवार साहेबांच्या दुसऱ्या फोनवरून ते काम झालं. तसं तात्यांना राजकारणामध्ये आणण्यामध्ये जर तात्या इथे या तळ्यावरती काम केलं, हे जे तळ आहे पूर्वी रोजगार हमीचं काम जिथं केलंय, तात्याने हॉटेलमध्ये काम केलंय, तात्यांनी मजुरीचं काम केलंय, तात्या नगरपालिकेत चतुर्सेचं काम मागण्यासाठी म्हणजे सफाई कामगार म्हणून नोकरी मागायची तात्या नगरपालिकेत अर्ज केला होता. आणि तात्याला ती तळमळ असायची गोरगरिबांच्या संदर्भामध्ये. आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही करतो. तर त्यांच्या स्मरणार्थ गेल्या 8-10 दिवसापूर्वी ज्यादा काळ नाही झाला, आम्ही चर्चा करत असताना मी आईला म्हटलं, अक्काला म्हटलं की असं सतत तात्याचा जन्मदिन आहे तर काय केलं पाहिजे. मग आमचा एक मित्र आहे कार्यकर्ता अजिंक्य म्हणून, त्याने एक आयडिया सुचवली होती. मग अक्काला म्हणलं की असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे म्हणले, घेऊ म्हणले कार्यक्रम. म्हणलं खर्च आहे म्हणले, काय असेल ते खर्च असू दे, जे काय आहे ते पवार साहेबांच्यामुळे तर तात्यांच्यामुळे आपल्याकडे काय होतं. माझ्या आईनं सुद्धा किंवा इथं आमची नाणी बसली का इथे बऱ्याच महिला आमच्या एरियातल्या बसल्यात जुन्या असतील, लाकडं विकून आमचं घर सांभाळलं मी लहान असताना. त्यामुळे त्या महिलांसाठी काहीतरी आपण करू अशी आका म्हणले. ठीक आहे, सगळ्यांना मी कार्यकर्त्यांना सांगितलं की चला तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये लिस्ट काढा. साधारणतः 1200 महिलांची लिस्ट सध्याला यादी आपल्या शहरामधली झाली आहे. आणखीन काय कमी जास्त होऊ शकतं ते आपण करू. मी या कार्यक्रमानिमित्त बाप्पू आले, भाऊ आले किंवा आमच्या तालुक्यातले सर्वच प्रमुख अधिकारी आले, त्या सर्वांचं मी आभार मानतो. इथं जमलेल्या सर्व भगिनींचा आभार मानतो. तुम्ही तात्यांच्यावरती किंवा आमच्या कुटुंबावरती प्रेम करता. आम्ही तुमच्या प्रेमाच्या ह्यातून कधी उतराई होऊ शकत नाही. पुन्हा एकदा सांगतो की या कार्यक्रमाचा आणि राजकारणाचा कुठलाही संबंध नाही. फक्त पवार साहेबांच्या मुळे ही संस्था आहे. आम्ही फुले शाहू आंबेडकरांनी आम्हाला भरपूर हक्क अधिकार दिले, संविधानात होते, पण त्यांनी जर खरी अंमलबजावणी कोणी केली असेल तर आदरणीय पवार साहेबांनी केली. त्याच्यामुळे आपण हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या आणि ट्रस्टच्या माध्यमातून घेतोय. तुम्ही आला, फक्त काही गडबड होणार नाही ह्याची आपण काळजी घ्या. या मी एवढंच इथं बोलतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद वकील साहेब. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले जिल्हा युवकचे अध्यक्ष माननीय प्रमोदसिंह गोतारणे साहेब यांचा सत्कार ॲडव्होकेट राहुलदादा मकरे यांनी करावा अशी त्यांना विनंती. प्रमोदसिंह गोतारणे साहेब यांचा सत्कार जिल्हा युवक अध्यक्ष. धन्यवाद.
यानंतर शहरात तालुका अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट TS पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय कालकथित रत्नाकर तात्या मखरे यांच्या 75व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे, इंदापूर तालुक्याचे माजी लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री, आपणा सर्वांचे नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, ज्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होत आहे, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सरचिटणीस ॲडव्होकेट राहुलजी मखरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोद सिंग गोतारणे, इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष इनायत अली काजी, माजी नगरसेवका आमच्या मखरे काकी, उपस्थित सर्व माझ्या बंधूंनो, मातांनो, भगिनींनो, नगरपालिकेतील आमचे गटनेते, आमचे मित्र कैलास कदम आणि उपस्थित सर्व मातांनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी या राहुल मखरे आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांनी एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला, एक चांगला कार्यक्रम घेतला, त्याबद्दल इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची की आदरणीय रत्नाकर तात्यांनी त्यांची संपूर्ण हयात ही गोरगरिबाच्या कल्याणासाठी, अन्यायाच्या विरुद्ध झगडण्यासाठी, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी कष्ट घेतले आणि खर्ची घातली. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असताना समोरची व्यक्ती कोण आहे, सरकार असो, व्यक्ती असो, या व्यक्तीशी संघर्ष केला आणि एक संघर्ष करून सगळं मिळवता येते हे या इंदापूर तालुक्याला दाखवून दिलं, एक आदर्श घालून दिला. अनेक प्रसंगी त्यांच्या आंदोलनात त्यांच्याबरोबर सहभागी होण्याचं भाग्य आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं. अनेक वेळा त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. प्रत्येक वेळी मार्गदर्शन करणारा, सर्वांच्या अडीअडचणी समजून घेणारा, वकील असेल, सर्व सामान्य व्यक्ती असेल, सगळ्यांच्याच समरस होणारा आणि समाजाच्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे असे रत्नाकर तात्या होते. आदरणीय रत्नाकर तात्यांचे आणि आदरणीय पवार साहेबांचे घनिष्ठ संबंध होते आणि पवार साहेबांच्या विचारावर पाऊल ठेवून त्यांनी काम केलं आणि तेच काम पुढे आमचे मित्र राहुल मखरे आणि त्यांचे सर्व सहकारी चालवत आहेत, याचा मला या ठिकाणी मला अभिमान आहे आणि हेच काम पुढे त्यांना चालू ठेवायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. वेळ वाढत झालेला आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब, आदरणीय शेवाळे बापू यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे आणि त्यासाठी मी आपला जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा आपण सर्वांनी एक चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपण सर्वांना शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्या सणाच्याही आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय मंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष म्हणून या वयामध्ये सुद्धा जे सातत्यानं पक्ष संघटना, कार्यकर्ते, पदाधिकारी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन सातत्यानं सामाजिक कार्य करणारे सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे,
ज्यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आमचे सहकारी ॲडव्होकेट राहुल मकरे, तालुक्याचे आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट केसिंह पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले जिल्हाध्यक्ष प्रमोद सिंह, त्यांच्यावर आलेले त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित कैलास कदम, शहराचे अध्यक्ष श्री काजी, जगदीश मोहिते, अनिल अण्णा पवार, बापू भोसले, अविनाश कोथमिरे, दादासाहेब सरवदे, बापजी नाना भोंग, आज मंचकावर ज्यांनी ह्या कार्यक्रमाची प्रेरणा दिली, ज्यांनी आज एवढ्या मोठ्या संख्येनं महिला एकत्रित करण्याकरता म्हणून ज्यांनी संकल्पना मांडली, त्या श्रीमती शकुंतलाताई काकी, समीर मकरे, उपस्थित सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व, म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये मेजॉरिटी महिलांची आहे, त्यामुळे सगळ्या महिला भगिनी, आणि पहिल्यांदा बघतोय कार्यक्रमामध्ये पुरुष अल्पसंख्याक झालेत आता आणि महिला बहुमतानं उपस्थित आहेत. त्यामुळे या सगळ्या महिलांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आज गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येकाला आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर गुरुचा मार्ग, गुरुचा मंत्र आणि आयुष्यामध्ये कोणाला तरी गुरु मानल्याशिवाय आपल्या आयुष्याची प्रगती होत नाही, आपला प्रपंच पुढे जात नाही, आपल्याला चांगल्या प्रकारचे संस्कार घडत नाहीत. आणि मला असं वाटतं आजच्या गुरुपौर्णिमेचा एक चांगला मुहूर्त राहुलने या ठिकाणी स्वीकारला. मी गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या पुढच्या वर्षभराच्या काळामध्ये पुढची गुरुपौर्णिमा येईपर्यंत आपल्या पाठीमागे कायम गुरुचा आशीर्वाद राहावा, अशा प्रकारच्या भावना ह्या निमित्तानं मी व्यक्त करतो. तर या कार्यक्रमाचं औचित्य काय, तर आदरणीय पवार साहेबांच्या वरती आतोनात प्रेम करणारे रत्नाकर तात्या, त्यांना आपण सर्वजण तात्या म्हणून बोलायचो आणि खऱ्या अर्थानं दिवंगत पॅन्थर रत्नाकरजी तात्या यांच्या जन्मदिनाला काल मला वाटतं 75 वर्ष झाली. दुर्दैवानं तात्यांचं 2021ला 14 मे 2021ला कोविडमध्ये बापू खूप प्रयत्न झाले, पण आपल्याला माहिती कोविड किती भयानक होता आणि दुर्दैवानं तात्यांचा त्या कोविडमध्ये तात्यांचं दुःखद निधन झालं. त्यावेळेस परिस्थिती इतकी गंभीर होती की घरातून माणूस बाहेर पडणं मुश्किल होतं. पण दुर्दैव आहे की असे तात्यांच्या बरोबर सुद्धा अनेक लोक त्या कोविडमध्ये त्या सगळ्या व्हायरलमुळं बऱ्याच लोकांना आपलं जीव गमवावा लागला. त्यामध्ये दुर्दैवानं तात्या आपल्यातून निघून गेले. तात्या ही व्यक्ती अशी होती आणि म्हणून काकीने आणि राहुलने त्यांच्या कुटुंबाने ठरवलं की आज 1200-1300 पेक्षा अधिक महिलांना आपण या ठिकाणी साडी वाटपाचा कार्यक्रम करायचा. काल मला वाटतं आपण मोफत आरोग्य तपासणी शिबिर आपण आयोजित केलं आणि बापू 300 ते 400 पेक्षा अधिक रुग्ण त्या मोफत रुग्ण तपासणी करता त्या ठिकाणी आले. डॉक्टर मंडळी आले आणि एक सामाजिक उपक्रम, तात्याची आठवण राहावी, तात्यांनी केलेलं कार्य हे सातत्यानं नव्या पिढीसमोर निर्माण व्हावं आणि आपल्यावर पण काही दायित्व आहे. आणि म्हणून निवडणुका डोळ्यासमोर आल्यानंतर किंवा निवडणुका लागल्यानंतर असे कार्यक्रम करणारा एक वेगळा वर्ग आहे, पण मखरे कुटुंब त्याला अपवाद आहे. आणि म्हणून काकींचं आणि राहुलचं आणि सागरचं सगळ्या मखरे कुटुंबाचं एकदा आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण अभिनंदन करा. एक चांगल्या कार्यक्रमाचं आपण आज या ठिकाणी आयोजन केलं. मला वाटतं आमची भाषणं जास्त वेळा मी लांबवणार नाही, कारण आपल्याला इथं साडी वाटपाचा आणि आलेल्या सगळ्या महिलांचा आल्यात मोठ्या संख्येनं त्यांचा सत्कार आणि त्यांना भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम महत्वाचा आहे. तात्या 71-72 वर्षाचं आयुष्य जगले आणि तात्याने आपल्या आयुष्यामध्ये
राहुल म्हणल्याप्रमाणे परिस्थिती गरिबीची, मजुरी केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय, घाम गाळल्याशिवाय 2 वेळची चूल पेटत नव्हती. आणि त्यामुळं तात्यांनी गरीब परिस्थितीमधून रोजगार हमीचं काम असेल, साफसफाईचं काम असेल, कुणाकडे तरी जाऊन मजुरी केल्याशिवाय आपला प्रपंच चालू शकणार नाही. मला असं वाटतं बापू एवढं काबाड कष्ट त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये केलं. आणि मग नगरपालिकेमध्ये नोकरी करता अर्ज केला. ज्या नगरपालिकेमध्ये नोकरी करता अर्ज केला त्या नगरपालिकेमध्ये 1974 बरोबर आहे तात्या पहिले नगरसेवक झाले. म्हणजे ज्या नगरपालिकेमध्ये साफसफाईची काम करण्याकरता अर्ज केला, पण सामाजिक कामाची आवड होती, गोरगरीब आणि गरीब माणसाला मदत करण्याची भूमिका असायची. आणि म्हणून तात्यांनी 74 साली नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग अनेक वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 1990 मला वाटतं तात्या या नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवकामधून झाले आणि तात्यांना तो बहुमान मिळाला नगरपालिकेचं नगराध्यक्ष होण्याचा. मला आठवतंय कैलासवासी शहाजी बापू आणि तात्या म्हणजे माझे वडील आणि राहुलचे वडील ती दोस्ती होती. आणि ती दोस्ती कशी होती ती मी सांगण्याची काही आवश्यकता नाही. आता त्या दोस्तीमधले काय पैलू माझ्यामध्ये बी नाहीत आणि राहुलमध्ये बी नाहीत नव्हते. पण इतकी प्रेमाची दोस्ती आज आहे. त्यांच्या घरामध्ये शहाजी बापूंचा फोटो आहे, म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो आज त्यांच्या घरामध्ये बघ. म्हणजे एवढा ऋणानुबंध. आणि ही माणसं एकामेकाला साथ देणारी, एकामेकाला प्रेम देणारी. आणि मला आनंद आहे की नगराध्यक्ष म्हणून अनेक जण या शहराचे प्रथम नागरिक झाले. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम केलं. पण तात्यांच्या नगराध्यक्ष पदाची कारकीर्द या इंदापूर शहरातल्या गोरगरिबाचा नगराध्यक्ष म्हणून आजही आठवली जाती. एवढं मोठं कार्य तात्यांच्या माध्यमातून झालेलं. आणि म्हणून त्यांनी सामाजिक चळवळ उभा केली, त्यांनी आश्रमशाळा सुरू केली, त्यानंतर हायस्कूल काढलं, त्यानंतर वसतिगृह काढलं. त्याला किती त्रास झाला हे राहुलने आपल्या भाषणामध्ये सांगितलं. परंतु तात्यांची एक जिद्द होती की समाजातला जो गरीब माणूस आहे, जो उपेक्षित वर्ग आहे, त्याला या माध्यमातून आपण पुढे आणलं पाहिजे. आणि ही सातत्यानं भूमिका तात्यानं स्वीकारली. आणि आज बघता बघता एक चांगलं शैक्षणिक संकुल आज तात्यांच्या माध्यमातून उभा राहिलेलं आहे. आणि मला आनंद आहे की काकी राहुल आणि त्यांचे सर्व कुटुंबीय सुद्धा आणि त्यांच्याबरोबर काम करणारा बराच मोठा वर्ग आहे, त्यांनी आज ह्या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि म्हणून मी तात्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करतो. दलित चळवळीमध्ये काम करणारा, पॅन्थरच्या माध्यमातून समाज एकत्रित करणारा, अन्यायाच्या विरोधामध्ये वाचा फोडणारा, लिखणी ही तात्यांचं एक वैशिष्ट्य होतं. त्यांचं ड्राफ्टिंग एक वैशिष्ट्य होतं, त्यांचं हस्ताक्षर एक वैशिष्ट्य होतं. आणि साधा अर्ज जरी पोस्टाने आला आणि त्या अर्जावरचा मजकूर जरी आम्ही बघितला तर म्हणायचं खाली रत्नाकर तात्याची सही असणार, कारण एवढं सुंदर अक्षर तात्यांचं त्या अर्जामध्ये असायचं. आणि एखादी भूमिका स्वीकारल्यानंतर तडजोड नसायची, ती तडीत नेण्याची भूमिका तात्यांची असायची. का तर ती चुकीची आहे. बऱ्याच वेळा त्या काळामध्ये त्यांचा आमचाही काही माध्यमातून संघर्ष झाला नाही असं नाही, पण तो संघर्ष विचाराचा होता, तो संघर्ष तत्वाचा होता, तो संघर्ष मुद्द्याचा होता, तो संघर्ष प्रशासनामधल्या दिरंगाईचा होता. आणि तो संघर्ष समाजाला काही ना काही निमित्तानं काही अधिकारी अडवण्याचं काम करत होते, त्याच्या विरोधातला तो संघर्ष असायचा. ती भूमिका सातत्यानं तात्यांनी आपल्या ह्या माध्यमातून केली. आणि म्हणून आज मला आनंद वाटला की काकी राहुल यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. राहुलने उल्लेख केला की हे काय निवडणुकीसाठी साड्या वाटप नाहीये. बरं झालं उल्लेख केला, आमच्याकडे काही लोकांना सवय लागली होती, पण तशी पद्धत नाहीये. तसं काय साडी हे महिलांचा सन्मान आहे. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री शक्तीला आपण अधिक प्राधान्य दिलेलं आहे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये सर्वोच्च स्थान सुद्धा
आपण आपल्या स्त्री वर्गाला दिलेला आहे आणि मला असं वाटतं त्याचा मान सन्मान ठेवण्याचं काम आज फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आमच्या महिला भगिनीचा सत्कार हा तात्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं होतोय याचा राष्ट्रपणे आम्हाला आनंद आहे आणि म्हणून मी माझ्या वतीनं तात्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आज काकी सुद्धा तात्या गेल्यानंतर साहजिकच आहे पती आणि पत्नी एकत्र राहिल्यानंतर एखादा जोडीदार जर गेला तर ती काय अवस्था असते ती त्यालाच माहीत असतो तुमचा. पण अशाही दुःखद प्रसंगामध्ये सुद्धा काकींनी या सगळ्या परिसरामध्ये आपलं काम तात्यांच्या नंतर कायम पुढे चालू ठेवलं आणि राहुल तर एक अतिशय तडफेने काम करणारा एक ऍडव्होकेट आहे, विचारवंत आहे. महाराष्ट्रामध्ये राहुल फिरत असतो. चांगल्या पद्धतीनं सामाजिक आकलन त्या माणसाकडे आहे, वैचारिक ढाचा त्या माणसाकडे आहे. बापू विचाराची प्रगल्भता सुद्धा समाजामध्ये असणं आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट राजकारणासाठी आणि प्रत्येक गोष्ट मतासाठी ही सामाजिक परिवर्तनामधल्या घटना घडू शकत नाहीत. पण आज समाज बदलण्याचं काम, समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याचं काम, सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाऊन काम करण्याची भूमिका ही राहुल सारख्या एका तरुण वकिलानं स्वीकारली आणि मलाही आनंद आहे. कधीही कुणावर अन्याय होत नाही. कुणाला अडचण आली तर सगळ्यात धावून जाण्याची पद्धत जी तात्यांची होती त्याच पद्धतीनं राहुलची पण तीच पद्धत आहे आणि मला असं वाटतं आपण सुद्धा सगळ्यांनी ताकदीनं या सुशिक्षित आणि विचाराचा पगडा असणारा एक व्यक्ती या परिसरामध्ये पुढे येतोय. मला असं वाटतं आपली सगळ्याची जबाबदारी आहे की राहुलच्या पाठीमागे सुद्धा ताकदीने उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीनं आपण सर्वजण पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण प्रयत्न करू. मी अधिक वेळ आपला घेत नाही. पुन्हा एकदा राहुल तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. एक चांगला कार्यक्रम आपण इथं घडवला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि तात्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी आपलं मौलिक असं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं. यानंतर बहुआयामी नेतृत्व पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष माननीय जगन्नाथ बापू शेवाळ यांना विनंती की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. ज्यांच्या स्मृती दिनानिमित्त 75 वर्षाच्या निमित्तानं आज आपण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून त्यांचं आठवण करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील, या तालुक्याचे अध्यक्ष तेजसिंगजी पाटील, जिल्हा राष्ट्रवादीचे माझे युवकांचे अध्यक्ष प्रमोद गोतरणे, राहुलजी मखरे, शकुंतलाताई मखरे आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, गुरुपौर्णिमेच्या दृष्टीनं औचित्य साधून आणि माझे मित्र मखरे साहेब यांच्यासाठी म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. 96 साली ज्या वेळेला मी या जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झालो त्यानंतर त्यांच्या वडिलांचे माझे खूप सातत्याने संपर्क आले. आपला हा महाराष्ट्र देश राज्य या देशामध्ये एक वेगळं राज्य आहे आपलं आणि या राज्यामध्ये पुण्याचं महत्व आणखी वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या नगरीमध्ये आता आपण हा कार्यक्रम घेतोय या नगरीला शंकरराव भाऊ पाटलांसारखा एका कर्मयोगी माणसाचा या ठिकाणी सहवास लाभलेला आहे आणि त्यांच्यामुळं हा म्हणजे इंदापूर कारखाना आज जो दिसतो ते फलित ते त्यांचं आहे. राहुल मखरेंनी बोलत असताना सांगितलं की शाहू फुले आंबेडकरांनी आम्हाला बरंचसं काही दिलं
एक गोष्ट खरी आहे, बरंचसं काही दिलं राहून, परंतु जे मिळालं त्याच्यानंतर ज्यांच्यासाठी मिळालं त्यांचं काम किंवा उत्तरदायित्व होणं हे आपलं काम आहे खऱ्या अर्थानं. आंबेडकरांनी ज्या वेळेला ही संसद आपल्याकडे सुपूर्द केली, खऱ्या अर्थानं आपल्याला एक वेगळं स्वातंत्र्य मिळालं. परंतु ते त्यावेळेला ते स्वातंत्र्य मिळालं आपल्याला घटनेतून मिळालं, व्यवहारामध्ये मिळालं, परंतु सत्यस्थितीमध्ये आपण आपलं स्वातंत्र्य एका वेगळ्या पद्धतीनं हिरावून घेतलं जाते. म्हणून त्याचा प्रत्यय करणं हे सुद्धा या नव्या पिढीचं फार मोठं काम आहे. आणि ज्यावेळेला आंबेडकरांनी या सगळ्या पिढ्या, फुले, आंबेडकर, शाहू यांनी पुरोगामी विचारसरणीला धरून हा सर्वसामान्य समाज पुढं कसा येईल, शिक्षित कसा होईल, त्याची प्रगती कशी होईल या दृष्टीनं ते काम केलं. त्याच्यामधून जी माणसं निर्माण झाली तर ते हे केवळ त्या माणसाचं ते हे श्रेय आहे असं नाही, तर त्या माणसाला पुढं करण्यामध्ये समाजाचा फार मोठा वाटा आहे. रत्नाकरजी मखरेंनी या ठिकाणी ते काम केलं. शाहू फुले आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन सर्वसामान्य समाजाला पुढे नेण्यासाठी म्हणून रमाबाईच्या नावानं ज्यावेळेला इथं संस्था 57 साली या ठिकाणी सुरू केली आणि तेच अभिप्रेत होतं आंबेडकरांना की माझा सर्वसामान्य समाज हा शिक्षित झाला पाहिजे आणि त्यांनी पुन्हा पुढच्या पिढीला शिक्षित केलं पाहिजे. कारण आपण ज्यावेळेला शिक्षित होतो किंवा आपण एखाद्या मोठ्या पदावरती जातो त्यावेळेला ते सगळं काही श्रेय आपलंच असतं असं नाही, कुटुंबियाचं असतं असं नाही, तर समाजाचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा असतो. आणि म्हणून जे समाजाने आपल्याला दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये समाजाचा वाटा आहे, ते उत्तराई होणं हे गरजेचं आहे आणि ते समाजापर्यंत पोचणं गरजेचं आहे. म्हणून राहुलनी मगाशी जे सांगितलं की साड्यांचं वाटप हे निवडणुकासाठी म्हणून नाही, तर केवळ एक उतराई होण्याच्या दृष्टीनं त्यांच्या वडिलांनी जे काम समाजासाठी आजपर्यंत केलेलं आहे, हर्षवर्धन पाटलांनी त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने दांडवळ घेतलेला आहे, सांगितलेलं आहे. कारण त्यांचे वडीलच रत्नाकर महाजन यांचे मखरांचे मित्र होते. त्याच्यामुळं त्यांनी संपूर्ण पदर त्यांच्याबद्दलचे सगळे या ठिकाणी म्हणजे व्यक्त केलेले आहेत. तेव्हा त्यामध्ये जो त्यांच्या समाजाच्या दृष्टीनं त्यांच्यावरती जे ऋण आहे त्या ऋणाला उतराई होण्यासाठी म्हणून आजची या गुरुपौर्णिमेच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं गुरु कोण असते, आपलं सगळ्यात श्रेष्ठ गुरु ही आपली आई, सगळ्यात श्रेष्ठ ही सगळ्यात मोठी गुरु. आणि स्त्री म्हणजे प्रत्येक आई ही माऊली समजतो आपण. आणि म्हणून गुरुमाऊलीचा आज या ठिकाणी वस्त्रदान देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय, ती एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. म्हणून खरं तर असं आहे की ज्या आंबेडकर साहेबांच्या असतील किंवा शाहू फुलेंच्या असतील, त्या यांच्या खऱ्या इच्छा ज्या होत्या की सर्वसामान्य समाज हा दलितांचा पीडित समाज हा सगळा हा त्याच्यामध्ये प्रगती झाली पाहिजे, उत्थान आलं पाहिजे. तर त्या दृष्टीनं जो समाज त्याच्यातला जो युवा वर्ग, ज्या युवती त्या शिक्षित होत आहेत, त्या जिथे जिथे समाजावरती अन्याय होऊ पाहतो त्याचा प्रत्यय करण्याच्या दृष्टीनं समाज उठला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला स्वतःची ताकद एवढी मोठी नसताना सुद्धा आंबेडकर साहेबांनी त्याचा प्रत्यय करण्यासाठी म्हणून समाज ऐकत नाही म्हणल्यानंतर
त्याच्यामध्ये बुद्धाचा धर्म स्वीकारला, परंतु ते थांबले नाहीत. समाजाला पुढे नेण्यासाठी म्हणून ते सातत्यानं प्रत्यभाव करत राहिले, समाजाची संघर्ष करत राहिले. म्हणून तो जो संघर्ष त्यावेळेला करावा लागला त्या पिढ्यांना, शाहू फुले आंबेडकर यांना प्रतिगामी पुरोगामी विचारासाठी प्रतिगाम्यांचा जो संघर्ष लढा द्यावा लागला, तो लढा संपलाय असं नाहीये. तो वेगळ्या अर्थाने आज आपल्याला लढा देणं हे द्यावं लागतंय. आपल्याला फक्त शोधावं लागतंय की कुठं कुठं आपल्यावरती अन्याय केला जातोय, होऊ केला जातोय, उद्याच्या दिवशीनं तशा दिवशीनं पावलं टाकली जात आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी बारकाईनं ते हेरून त्याचा प्रत्यवाह करणं गरजेचं आहे. या सगळ्याच गोष्टी आपल्याला अशा म्हणजे उघडपणे सांगण्या ह्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे असं नाही. परंतु मी इतकंच म्हणेन, या शिक्षित समाज जो आहे त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये बारकावा हा शोधला पाहिजे. हर्षवर्धन पाटील जे म्हणाले की आपल्याला ह्या नव्या पिढी जे आहे की म्हणजे आता राहुल ज्या पद्धतीने काम करतायत, तर पूर्ण समाजातले लोक त्या दृष्टीनं काम करणं गरजेचं आहे. कारण एक समाज असा होता की त्याच्याकडे शिक्षणाचा मत्ता होता, त्याने ती मत्तेदारी सोडली नाही. ती मत्तेदारी आपल्याला हिरावून घ्यावी लागली आणि आपल्याला समाजापर्यंत न्यावी लागली. तर आज सुद्धा अशी परिस्थिती दिसते की त्या समाजाकडनं हा सर्वसामान्य समाज हा पुढे यावा, त्याच्या दृष्टीने काही पावलं उचलली जातात अशी परिस्थिती नाही. सर्वसामान्य समाजामधूनच माणसं पुढे आली. कर्मवीर गौरव सारख्या पाटलांची माणसं पुढे आली. साखर कारखान्याच्या माध्यमातून, सहकार्याच्या माध्यमातून, काही आपली माणसं संपूर्ण सहकाराच्या माध्यमातून, सगळ्यांच्या सहकारातून ती माणसं पुढे आली. आणि म्हणून शिक्षणाच्या दालनं ही आपल्यासाठी उघडी झाली. आणि त्याच्यातूनही भागलं जात नाही म्हटल्यानंतर ज्यांना त्यांचा वृत्तीमध्ये छापखाना सुरू करायचा होता, ठीक आहे करू देत. कारण त्याच्यामधून सुद्धा त्यांनी जे सुविधा उपलब्ध करून दिली त्याच्यामध्ये सुद्धा काही आपल्या बहुजन समाजाच्या लोकांना ती जागा प्राप्त झाली शिक्षणाच्या दृष्टीनं. परंतु आज मी असं म्हणेन की आपली क्षमता, या सर्वसामान्य समाजाची क्षमता समाजाने निर्माण केलेली आहे. म्हणून आता कुणाची वाट न पाहता आपला प्रत्येक माणूस हा कसा शिक्षित होईल तशा दृष्टीनं त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस हा त्याच्यामध्ये उतरला पाहिजे आणि ती मोठी क्रांती होणं गरजेचं आहे. कारण आज जर समाज शिक्षित होतो म्हटलं तर त्याच्यावरती अनेक अन्याय होतात. तो सोचतोय परंतु त्याचा प्रत्यभाव करण्याची हिंमत त्याच्यामध्ये नाही. म्हणून त्याची हिंमत त्याच्यामध्ये होणं हे गरजेचं आहे. आणि ते खरं मोठं काम जर वेगळ्या अर्थाने आपलं स्वातंत्र्य जर आपल्याला अबाधित ठेवायचं असेल तर अत्यंत डोळ्यामध्ये तेल म्हणजे टाकून म्हणजे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं राहील. त्या दृष्टीनं हर्षवर्धन पाटीलजी म्हणाले त्याच पद्धतीनं राहुलची विचारसरणी आहे. ज्या एका चाकोरीमधून ते चाललेले तेव्हा ते म्हणजे आज तशा पद्धतीनं संपूर्ण समाज असा एकवटला झाला पाहिजे. आणि जो कुणी आपल्यावरती अन्याय करू इच्छितो त्याचा प्रत्यवाह करणं गरजेचं आहे. अनेक गोष्टी आहेत शिक्षणाच्या दृष्टीनं, अनेक गोष्टी आहेत. त्या बहुजन समाज हा पाठीमागला म्हणजे बाजूला कसा पडला जाईल, वेगळा कसा राहिला जाईल, खालच्या स्तरावरती कसा राहिला जाईल, त्या कळत नकळत गोष्टी त्याच्यावरती घडतायत होत आहेत. म्हणून त्याचा प्रत्यवाह करणं हे आपलं खऱ्या अर्थानं मोठं काम आहे. पक्ष संघटनाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये थोडासा त्याच्यामध्ये म्हणजे काही गोष्टीचा अडचणही येऊ शकतो. परंतु तरीसुद्धा पवार साहेबांसारखं नेतृत्व त्याला कुठलाही अडथळा येत नाही. कारण जिथं जिथं म्हणून समाजाच्या दृष्टीनं ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय, मग तो कुठलाही समाज असू दे, कुठलाही वर्ग असू दे,
त्यात प्रत्येक वर्गासाठी आणि प्रत्येक समाजासाठी म्हणून या जिल्ह्याचं पुन्हा जुनं नेतृत्व असेल, शंकरराव पाटला, शंकरराव भाऊ सारख्या त्यांचं नेतृत्व असेल, अण्णासाहेब आग्राचा असेल, मामासाहेब मोहोळाचा असेल, ही सगळी मंडळी, आणि त्याच्यानंतर आता पवार साहेबांचा सारखा माणूस की पूर्ण या फुले शाहू आंबेडकरांचं नेतृत्व, तो विचार खऱ्या अर्थानं पुढे नेणारं हेच नेतृत्व आहे. आणि म्हणून त्या नेतृत्वाला शक्ती देणं, वेगळ्या अर्थानं शक्ती देणं, त्याच्या पाठीमागं उभं राहणं, हे समाजाचं काम आहे. समाज त्याच्यामध्ये तो राहत आलेला आहे. परंतु ज्या वेळेला ही शक्ती, त्या शक्तीला आपण शक्ती देऊ, त्याच वेळेला काही गोष्टी त्या शक्तीकडनं काही घडल्या जाणार आहेत. म्हणून अशा ज्यांच्याकडून काही समाज परिवर्तन होऊ शकतं, अशा मग खालपासून तर राहुल मखरेंच्या पासून तर आमच्या हरसिंदर पाटलांच्या पर्यंत अशी जी पातळी आहे, ही जी साखळी आहे, ही सगळी साखळी, ही सगळी शृंखला आपल्याला जपली पाहिजे, तिला ताकद दिली पाहिजे. आणि चुकीच्या गोष्टी ज्या होत आहेत, जो मनुवाद हा परत आणू दिला वेगवेगळ्या पद्धतीने ह्या समाजामध्ये रुजवण्याचं काम हे जे चाललेलं आहे, त्याचा प्रत्याव खऱ्या अर्थानं आपल्याला करणं हे गरजेचं राहील. अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणचं नेतृत्व त्यासाठी म्हणून सक्षम आहे. फक्त आपण त्या नेतृत्वाला ती ताकद देणं गरजेचं आहे. या इंदापूरमध्ये मला खात्री आहे की ठीक आहे, मधल्या गोष्टीमध्ये काही गोष्टी घडलेल्या असतील, घडतायत, परंतु लोक ते समोर आल्याशिवाय सुद्धा कळत नाहीये. माणसं ज्या वेळेला त्या ह्याच्यामध्ये येतात आणि त्यांचा अनुभव मिळतो, तो अनुभव मिळणं हे सुद्धा गरजेचं असतं. कारण अगोदर आपण जे सांगतो किती तर ते पटतं असं नव्हे. ज्या वेळेला आपल्याला त्याचे चटके बसतात, कळत नकळत त्याचे फटके बसतात, त्यावेळेला त्या गोष्टीचा विचार समाज निश्चितपणे करतो. आणि ते केवळ ते एका दुसऱ्या याच्यासाठी आहे असं नाही. कारण नेतृत्व हे पूर्ण समाजाला पुढे घेऊन जाणारं असलं पाहिजे. केवळ आपली आळी, आपला पावणारावळा, आपला समाज हे असं होता कामा नये. आणि ते याच्यापूर्वी ते झालेलं नव्हतं. हा इतिहास या तालुक्यामधला ज्यावेळेला हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं की रत्नाकरजी मखरे आणि त्यांचे वडील म्हणजे विशीच्या बाहेर असलेले रत्नाकर मखरे हे पाटलाच्या वाड्यामध्ये पाटलाच्या मांडीला लावून बसत होते. म्हणजे इतका सलोखा, इतका बंधुभाव हा त्यावेळेच्या जुन्या लोकांनी सांभाळलेला आहे. म्हणून आपण सुद्धा आता जर आपण 21व्या शतकामध्ये वावरतो, सगळे मंडळी शिक्षित आहोत, तर आपण सुद्धा या गोष्टीचा विचार करून आपण पुढे वाटचाल करणं हे गरजेचं राहील. याच्यामध्ये आज रत्नाकरजींना आपण त्यांचं पुण्यस्मरण करत असताना अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी माऊलींना साड्यांच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यांची स्मृती आठवणी करत आहोत. रत्नाकरजी खरंच सर्वच क्षेत्रामध्ये अत्यंत चखलकपणे त्यांनी काम केलेले. माझे त्यांच्याजवळ 30-40 वर्षाचे संबंध आलेले आहेत. परंतु अगदी म्हणजे सत्याचा आग्रही असलेला माणूस, अन्याय जर होतो म्हटलं तर ते मांडायला कधीही परखडपणे कधी थांबलेले नाहीत, कधी कोणाची भीडभाड ठेवलेली नाहीत. त्यांची मतं त्यांनी परखडपणे मांडलेली आहेत. तेव्हा अशा एका चांगल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ आणि त्या दृष्टीनं त्या साडेवाटपाचा या ठिकाणी सन्मान करण्याच्या दृष्टीनं गुरुमाऊलींचा सन्मान आपण यांच्याकडनं होतोय. मी त्यांना धन्यवाद देईन. आणि रत्नाकरच्यांच्याकडनं जे काम या परिसरामध्ये सुरू झालेले ते नुसतं त्याच परिसरामध्ये राहिलं पाहिजे असं नाही, तर समाजामध्ये राहून ते होणं गरजेचं आहे.
का आंबेडकरांना हे अभिप्रेत होतं की माझा समाज जो शिक्षित होईल तो अजून आणखीन तेवढ्या मोठ्या संख्येने बाकीच्या समाजाला शिक्षित करील आणि कुणाचीही हिंमत वाकड्या नजरेने माझ्या समाजाकडे पाहण्याची होणार नाही. इतक्या ताकदीचा समाज हा झाला पाहिजे ही खरी त्यांची इच्छा होती. आणि म्हणून आपण त्यांच्यावरती त्यांचे इतके मोठे ऋण आहेत, नुसते तुमच्याच वरती नाही, पूर्ण समाजावरती आहे, पूर्ण समाजावरती. आणि म्हणून आपण सर्वजण हे त्यांच्या ज्या इच्छा आहेत, आपल्या जुन्यांच्या ज्या इच्छा आहेत, पुढे शाहू आंबेडकरांनी आजचं आपलं नेतृत्व पवार साहेबांचं सम असलेलं नेतृत्व, त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्यांच्या इच्छा फलद्रूप करण्याच्या दृष्टीनं त्यांना ताकद देऊया, त्यांच्या पाठीमागे राहूया आणि समाजामध्ये पुनरुत्थान करण्याच्या दृष्टीनं आपण निश्चितपणे प्रयत्न करूया. अशा प्रकारचा निर्धार या ठिकाणी करतो. आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद बापू. या ठिकाणी आपलं मौलिक असं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं. धन्यवाद. यानंतर इंदापूर शहरातील गरजू मोलमजुरी करणाऱ्या महिला, विधवा, परित्यक्त्या महिलांना साडी वाटप कार्यक्रम या ठिकाणी होतोय. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मुमताज सय्यद, आसमा मोमीन, लक्ष्मीबाई धोत्रे, लक्ष्मीबाई जाधव, ज्योती जाधव या महिला भगिनींना, प्रातिनिधिक ज्योती शिंदे या 5 महिलांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी साडीचं वाटप सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय जगन्नाथ बापू शेवाळे, त्याचबरोबर ॲडव्होकेट तेसिंह पाटील अध्यक्ष, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, सन्माननीय शकुंतलाताई मकरे काकी, अध्यक्ष मातोश्रीराम आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट आणि मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महिला भगिनींना या ठिकाणी साडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर लगेचच इथले प्रत्येक महिला साडी दिली जाणार आहे. त्याच्यामुळं कुठलीही काही गडबड होऊ नये अशी माझी सर्व भगिनींना विनंती आहे. इथं आत मंदिरामध्ये 12 टेबल टाकलेले आहेत. त्या टेबलमध्ये प्रत्येक एरिया जो आहे, व्यंकटेश नगर असेल, आंबेडकर नगर असेल, अण्णाभाऊ नगर असेल किंवा सगळ्या एरिया वारणा गल्ली, प्रत्येक एरियाचे टेबल असतील. तिथं कार्यकर्ते आणि कर्मचारी करतील. एकदम शांतपणे गडबड न करता सगळ्यांना जायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी सर्व महिलांना सूचना, कोणी उठू नका. आतमध्ये टेबल लावलेले आहे. भागाप्रमाणे त्या ठिकाणी पहिल्यांदा व्यंकटेश नगर असेल त्या ठिकाणी प्रत्येक नेत्याच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका, तुम्हाला इथं पुकारलं जाईल. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज YouTube